Hey,
हॅलो
तू माधव बरवा तू माधव बरवा तू माधव Yeah.
जैसे असावे संसारी जैसे असावे संसारी जैसे असावे संसारी गोरी भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी वंदी करावतिया वंदी करावतिया वंदी करावतिया वंदी करावतिया रातगाडी उठून गेला 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 असावे संसार जैसे असावे संसार जैसे असावे संसार जैसे असावे संसार भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी भागीनाथी गोरी गोरी भागीनाथी गोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन एका जनार्दन शरण एका जनार्दन भय कवना भय कवना ऐक्याचा भय कवना ऐक्याचा भय कवना ऐक्याचा भय कवना शरण एका जनार्दन एका जनार्दन शरण एका Gopal Kumari
तैसे
राहती तैसे असावे संसारी जोहरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन आयुष्य असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं ज्यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोन आता पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा असून या अभंगद्वारा महाराज संसारात कसं राहावं हे शिकवतात. आपण संसारात येतो राहतो पण कसं राहावं उदाहरण पक्षाचं दिलं बरं का. पक्षी अंगणात उतरतो म्हटली चारा पाण्याच्या निमित्तानं अंगणात उतरला म्हणजे कायमचा राहतो का नाही म्हटले ते का गुंतोनी राहती
त्या पक्षाच्या वृत्तीनं संसारात राहा. पण कुठपर्यंत राहा? जोबरी प्राचीनाची दोरी, प्रारब्धाशीपर्यंत संसारात राहा. एखादा म्हटलं हे पहा पक्षाचा बारकावा आम्ही काही पाहिला नाही बा म्हटलं. मग त्याला त्याच्या परिचयाचं उदाहरण दिलेलं हे प्रवासाचं. कारण सगळ्यात मोठा प्रवासी जर कोण असेल तर तो जीव आहे. प्रवासाचं उदाहरण दिलं बरं का. एखादा वस्तीकरी म्हटले प्रवास करणारा सूर्यास्ताबरोबर प्रवासाला सुरुवात करतो. सूर्यास्त होईल तिथं काय करतो? मुक्काम करतो. बस मुक्कामी राहिला, पुन्हा सूर्यास्त झाला की ती जागा सोडून तो पुन्हा प्रवासाला काय करतो? त्या जागेविषयी तो अनासक्त राहतो म्हटले. पण म्हटले महाराज हे अनासक्त वृत्तीनं नेमकं जीवन कसं जगायचं? मग महाराज सांगतात हे पहा, लक्षात जर येतच नसेल तर एक करा म्हटले, सद्गुरूची शरणागती करा. आम्ही आमच्या जीवनामध्ये सद्गुरूची शरणागती केलेली, जनार्दन स्वामींची शरणागती केली म्हटली. त्यांची शरणागती केल्याच्या नंतर या संसारात अनासक्त वृत्तीनं कसं राहावं त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी अद्वैत ज्ञान दिलं म्हटले. ते अद्वैत ज्ञान मिळाल्याच्या नंतर आम्ही या संसारात आता कसे जरी राहिलो संसाराची आम्हाला काही नाही, भीती नाही बरं का. म्हटली विठ्ठल विठ्ठल या अभंगावर व्याख्यान करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक राहील. श्री क्षेत्र मठाची वाडी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामनवमीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या आशीर्वादानं संपन्न होतो ते ब्रह्मीभूत विठ्ठलनाथ महाराज तथा ब्रह्मीभूत पांडुरंग महाराज घुले, ज्यांची प्रेरणा लाभलेली ते पूज्य भास्करगिरीजी बाबा तथा पूज्य महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, सुदामदेव महाराज आदमाने आदी करून साधू संत यांच्या प्रेरणेने उपस्थितीनं परिसरातील दहिगाव, ब्रांझणी, भाविनिमगाव, शहर टाकळी आदी करून भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ तथा भाविक सर्वांच्या सश्रद्ध भावनेतून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. कालची रामनवमी आणि आजचा हा आपल्या सप्ताहातला 4था दिवस. ही सेवा माझ्या वाट्याला दिली आहे. उपस्थित केलेला जो अभंग आहे तो शांती ब्रह्मनाथ महाराजांचा. बहुतेक अभंग टाळकऱ्याच्या पाठांतरातला आहे. नुसता टाळकऱ्याच्याच नाही, ऐकणाऱ्याच्या सुद्धा काय आहे. जरी एखादं चरण मागं पुढं असलं तर कीर्तनकार म्हणल्यावर बरोबर ते पाठ होत असतं. सर्वांच्या परिचयाचं आहे आणि परिचयाचाच नाही म्हटले सर्वांकरता आवश्यक आहे. विठ्ठल आपण जर संसाराचा विचार केला तर पहा म्हटले या संसारामध्ये जीव येत असतो, या संसारामध्ये देव येत असतो आणि या संसारामध्ये संतही येतात. पहा तिघही येतात, तिघही राहतात, पण तिघाचं येण्याचं कारण सारखं नाही आणि राहण्याचं कारणही सारखं नाही. बरं म्हटले पहिला कोण येतो हे पहा म्हटले जीवाचा विचार करा. या संसारात पहिला जीव येतो. पण जीव या संसारात येतो का बरं येतो? त्याचं कारण म्हटले त्या जीवाच्या पाठीमागे काहीतरी कर्म असतं. कर्म पारतंत्र्यानं जीवाला संसारामध्ये यावं लागतं. परिणाम असा होतो जीव संसारात आला की हा संसार त्या जीवावर आक्रमण करतो. संसाराचं आक्रमण जीवावर झालं की जीव त्या आक्रमणाला बळी पडतो. पहा म्हटले आक्रमणाला बळी पडला की तिथून पुढे जीवाच्या वाट्याला हे सगळं संसार दुःख आहे. का? आक्रमणाला बळी पडलं बरं का. त्यानं संसाराची काय धरली? आसक्ती धरलेली. माझं म्हणून समजू लागलेलं आहे म्हटलं. त्याचा परिणाम असा झाला संसारात काही अनुकूल प्रतिकूल परिणाम झाले का त्याचा परिणाम कोणावर होतो? जीवावर होतो बरं का म्हटले. त्या संसारामध्ये येतो, संसाराशी आसक्त होऊन राहतो म्हटले. बरं जीव येतोच का? कर्मामुळं त्याला यावंच लागतं. बरं एखाद्या जीवानं इच्छा व्यक्त केली देवाकडे, हे पहा म्हटले मला संसारात जन्म घ्यायचा नाही, माझी मुळीच इच्छा नाही. देव त्याला सांगत असतो अरे बाबा ते तुझ्या इच्छेवर अवलंबून नाही, तुझ्या कशावर अवलंबून आहे? आगा कर्मी दैवरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. ते सुखदुःख भोगण्याकरता तुला कुठला तरी देह धारण करून संसारात जावंच लागेल म्हटले. तुझ्या कर्मावर अवलंबून येते. पूर्वेतर जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे ते तुला भोगावं लागणार म्हटले. आणि ते भोगण्याकरता कुठला तरी देह धारण करून यावंच लागेल म्हटले. तया ते भोगावया यावे देहाय का. बरं देह कोणता मिळतो हे पहा म्हटले. देह मिळत असताना तो सुद्धा कर्मावरच अवलंबून. कर्म जर चांगले असतील तर देह चांगले मिळतील, कर्म जर निकृष्ट असतील तर देह सुद्धा कसे मिळतील? खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. विठ्ठल विठ्ठल
अर्थात कर्म हे भोगावंच लागत असतं. नाथ महाराजांचा हरिपाठाप्रमाणे हे पहा म्हटले, केले कर्म धाने, त्याची भोगाले. केले कर्म धाने, त्याची भोगाले. उपजले मेले आयुष्य किती. पहा म्हटले आपल्या हातून झालेलं कर्म आहे तेच आपल्याला भोगावं लागत असतं. मग असे कर्म भोगण्याकरता रोज किती काही जीव जन्माला येतात आणि किती काही मृत्यूला सामोरे जातात. म्हटलं उपजले मेले आयुष्य किती, जे जे कर्म झाले त्याची भोगा आले. हे पहा म्हटले नवीन नाही बरं का. आणि ते कर्म दुसऱ्याचंही नाही म्हटले, आपलंच आहे, आपणच केलेलं आहे. त्याची भोगा आले. आपण केलेलंच कर्म आपल्याला एक दिवस भोगावं लागत असतं. कसं भोगावं लागत असतं तुम्हाला दृष्टांत सांगतो. एका गावात एक कुटुंब होतं. कुटुंब अगदी दोघाचंच, पती पत्नी राहत होते. आता दोघं म्हटल्याच्या नंतर त्यांच्या जीवनात त्यांना अपेक्षा अपत्याची. जवळजवळ वय बरंच झालं, अपत्य काही झालं नाही. मग शेवटी उतार वयात एक पुत्ररत्न प्राप्त झालं. जनावराय सांगतात पहा म्हटली वय झालेलं आहे आणि उतार वयात जर एखादं पुत्ररत्न झालं तर आईबापाचा जीव की प्राण. मोहाची त्रिपुटी नाचो लागे वैशेची शेवटी, जे एकची वे वांझोटी मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ते लहान मूल. आता गोष्ट अशी आहे, उतार वयात जरी झालं लहान जरी असलं तर ते काही लहान राहत, त्याचं वय होतच असतं. वयात आलं, लग्न कार्य झालं. मग आता लग्न कार्य झाल्याच्या नंतर पहा म्हटले जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला आईवडिला व्यतिरिक्त विषय नाही बरं का. पण पुढे लग्न झालं म्हटले आणि लग्न झाल्याच्या नंतर मग आता घरात कोण आलं, त्या सासू सासऱ्याच्या दृष्टीनं सून आली. पण त्या मुलाच्या दृष्टीनं घरात कोण आलं हे पहा म्हटले. त्या मुलाच्या दृष्टीनं घरात गुरु आले. आणि मग आता ते गुरु आल्याच्या नंतर आल्याबरोबर त्या गुरुनं लगेच मंत्र दिला. हे पहा म्हटले सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघोनी संसार बघा. आता तो मुलगा एकुलता एक होता, त्याला काही ते पटलं नाही. त्याने सांगितलं हे पहा वेगळे निघायचं सांगतं पण निघायचं कोणातून, मला कुठं भाऊ आहे म्हटले दुसरा. मग आईवडिलातून वेगळं राहायचं ते काही मला पटत नाही बा म्हटलं. पण त्यांनी नकार दिल्याच्या नंतर ते घरातलं वातावरण बिघडलं. आणि बिघडल्यासरशी आई थोडी हलक्या काळजाची होती. धक्का बसला, संपली आई, संपली. हे पहा म्हटले म्हातारं धडधाकट होतं बरं का. मग आता त्याचं काय करायचं. मग त्यांनी ठरवलं त्याला घराबाहेर काढायचं. पण करावं काय म्हटलं. किती जरी त्रास दिला तर तो म्हातारा काही घर सोडत नव्हता. मग आता म्हातारा जर घर सोडत नाही तर काय करावं. त्याची व्यवस्था वृद्धाश्रमात लावली. आता तिथली काय जी फी असेल ती फी भरली, तिथं नेऊन घातलं. पण गोष्ट अशी म्हटली जरी तिथं नेऊन घातलं तरी तो म्हातारा काही तिथं राहायला तयार नाही म्हटलं. तो वृद्धाश्रम सोडून द्यायचा, घरी यायचं. आता काय करावं म्हटले. मग त्या मुलानं ठरवलं हे पहा म्हटले आता म्हातारा जर घर सोडतच नाही तर आपण एक काम करूया, आता काटाच काढू म्हटलं. आता त्यांनी सांगितलं हे पहा म्हटले बाबा रामनवमीचा पर्व काळ चालू आहे, आपण असं करू म्हटले आपण अयोध्येला जाऊ दर्शनाकरता.
मग आता त्या म्हाताऱ्यानं लक्षात घेतलं, हे पहा, ज्या घरातला मुलगा आपल्याला चहा देत नाही, भाकरी देत नाही, तो सांगतो रामनवमीचा पर्व काढेन, अयोध्येला जायचं. पण अयोध्येला नेऊन हा आपली तिथं काय करणार आहे? अयोध्येत काशी करणार आहे. त्यानं लक्षात घेतलं. त्याने सांगितलं हरकत नाही म्हटली, इथं मरायचं काय तिथं मरायचं काय, जाऊ दे म्हटली. मग ते त्यांनी गाडी केली, गाडीत बसला, गेले अयोध्येत. अयोध्येत गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जायचं. मुलांना सांगितलं नाही म्हटले, अगोदर आपल्याला कुठं जायचं? शरू नदीचं स्नान करायचं आणि स्नान करून नंतर दर्शन घेऊ. स्नानाकरता गेले. मग गेल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याला माहिती होतं, तीर्थाचं स्नानाचं फल जर प्राप्त व्हावं वाटत असेल तर किती पाण्यात जाऊन स्नान करावं? आपल्या नाभी कमलाला पाणी लागल इतक्या पाण्यात जायचं आणि स्नान करायचं. काही माणसाला भीती वाटते, अलीकडे स्नान करतात, फल मिळत नाही बरं. नाभी कमलापर्यंत पाणी जिथं आहे तिथपर्यंत जायचं, स्नान करायचं. बरोबर म्हातारा गेला, तिथं स्नान करू लागला. मुलगा पाठीमागून आला, त्याने सांगितलं, बाबा थोडं पुढं चाला म्हटली, इथं पाणी खराब आहे बरं म्हटली, पुढं चाला. असं पुढं चाला करता करता बरोबर त्याला धारीत नेलं आणि धारीत गेल्यावर लोटून देणार इतक्यात म्हाताऱ्यानं मागं पाहिलं, त्याचे हात धरले. हात धरल्याच्या नंतर सांगितलं, हे बघ, मला घरीच कळालं होतं तू काय करणार आहे. आता गोष्ट अशी म्हटले, तू मला इथं आणलं, लोटून देऊ पाहतो, पण तू जर लुटून दिलं तर मला पोहता येतं, तुला पोहता येतं का? त्या मुलाला पोहता येत नव्हतं. हे बघ म्हटले, तू जर लुटून दिलं तर मला पोहता येतो, मी पोहून तीरावर जाईन आणि तीरावर गेलो तर तुझ्या आधी घरी जाईल म्हटलं. म्हाताऱ्याला ते कळलं होतं. मग त्यांनी लक्षात घेतलं, हे बा म्हटले काय करावं. मग म्हाताऱ्याने त्या मुलाला सांगितलं, आता एक कर म्हटले, तू आणलंच ना मला इथं लुटून देऊ नको म्हटले, इथं जर लुटून दिलं तर मी पोहून तीरावर जाईल. हे बघ म्हटले, ते समोर डगर दिसते ना तुला, मला त्या डगरीवर घेऊन चाल आणि त्या डगरीच्या खाली भोवरा आहे म्हटली, त्या डगरीवरून भोवऱ्यात लुटून दे. मग आता असं म्हटल्याच्या नंतर त्या मुलाला आश्चर्य वाटलं, हे पहा म्हटली, इथं लुटून दिलं तर जगण्याची शक्यता आहे, म्हातारा आपण होऊन सांगतो डगरीवरून भोवऱ्यात लुटून दे. त्या मुलानं विटलं, म्हटले, बाबा मी इथं लुटून देतो, तुम्ही नाही म्हणता आणि तिथून भोवऱ्यात लुटून दे म्हणून सांगता का बरं? त्या म्हाताऱ्यानं उत्तर दिलं, हे पहा म्हटले, पूर्वी मी माझ्या वडिलाला तिथून लुटून दिलं. गेले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. पहा म्हटले, हा जीव आहे, हा कर्म भोगण्याकरता संसारात येतो, या संसारामध्ये राहतो, पण संसाराशी आसक्त होऊन राहतो. त्याचा परिणाम म्हटले, संसारातलं सुख आणि दुःख त्याच्या वाट्याला येत असतं आणि ही सुखदुःखाची खिचडी खातच त्याला जीवन जगावं लागत असतं. का? तो संसाराशी आसक्त झालेला आहे. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर संसारात देव येत असतो म्हटलं. आता देव जो येतो तो कर्म पारतंत्र्यानं येतो का? नाही बरं. देव संसारात येतो, संसारात त्याला येण्याकरता भगवान सांगतात, माझ्यासमोर उद्दिष्ट असतं आणि जे उद्दिष्ट आहे म्हटले त्या उद्दिष्ट पूर्ती करता म्हणून मी येत असतो. विठ्ठल इतकंच नाही म्हटली, उठसूट मी केव्हा अवतीर्ण होत नाही, मला अवतीर्ण होण्याकरता काळ कसा लागतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पहा म्हटले, ज्या काळात अधर्म प्रबळ होतो आणि धर्म हा अशक्त होतो त्या काळात मी अवतीर्ण होतो. काय करतो? ज्ञानोबराय सांगतात, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. जे कोणी साधू संत आहे म्हटले त्यांच्याद्वारा मी जगाला काय देतो? सुख देतो बरं का म्हटले. पहिली गोष्ट, अधर्म हा धर्माला कुंपण घालत असतो म्हटले. अधर्म प्रबळ झाला की सहजच धर्म हा काय होतो? अशक्त होतो. तो अधर्म त्याला चहूबाजून अडचणीत आणत असतो म्हटले. त्याच्या अडचणी तोडण्याकरता मी अवतीर्ण होत असतो. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी. भगवान सांगतात, कोणी देव देश धर्म यांच्या विरुद्ध लिखाण करून ठेवतं, मी अवतीर्ण होऊन त्याच्यावर सुद्धा मात करतो म्हटले. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भगवान सांगतात, हे माझ्या समोरचं उद्दिष्ट आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. पहा, काल रामनवमी झाली बरं. आम्हासाठी अवतार
शेष कुर्मादी शुक्र हे सगळे अवतार धारण केले. कोणाकरता हो? भगवान सांगतात भक्तांकरताचे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान सांगतात प्रत्येक युगात अवतीर्ण होतो, पण अवतीर्ण झाल्याच्या नंतर माझ्यासमोर उद्दिष्ट आहे बरं का. पहिलं उद्दिष्ट जर काय असेल तर परित्राणाय साधूनां, भक्ता राखे पायापाशी. दुसरं विनाशायच्या दुष्कृताम, जे कोणी दुष्ट असतील म्हटले त्या दुष्टांचा मी काय करतो? निपात करतो बरं का. बरं, त्यांचा निपात करत असताना भगवान सांगतात एक किंवा दुसरा दैत्य मारतो असं नाही बरं. कुळाच्या कुळं नष्ट करतो म्हटली. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माशी नीतीशी शेद भरी. जे साधू संत आहे त्यांचा सन्मान करतो, जे दुष्ट आहे त्यांचे कुळं नष्ट करतो म्हटले. आणि धर्म आणि नीती कायम नांदावी अशी व्यवस्था लावतो विठ्ठल. भगवान याकरता अवतीर्ण होतात. पहा, त्यांच्यासमोर उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट समोर असल्यामुळं काळाला सुद्धा भगवंताच्या येण्याची नोंद घ्यावी लागली बरं का. काळानं नोंद घेतली. काळानं का बरं नोंद घेतली? त्यांच्यासमोर उद्दिष्ट ठेवून आलेले म्हणून काळानं नोंद घेतली. आज आपल्याला रामनवमी करता येते का? काळानं नोंद घेतलेली. रामनवमी प्रभू रामचंद्राच्या नावानंच ती काय झालेली आहे? प्रसिद्ध झालेली. त्या नवमीला रामनवमीच म्हटलं जातं. काळानं घेतलेली दखली बरं का. बरं, त्याचं कारण उद्दिष्ट ठेवून आलेले. बरं, देव आला उद्दिष्टपूर्ती करा आलेला. या संसारामध्ये आला, या संसारामध्ये राहिला. पण राहत असताना कसा राहिला हे पहा म्हटले. संसारात राहून संसारापासून अलिप्त राहिला. महाराज सांगतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तो जरी संसारात आला, संसारामध्ये राहिला, तो संसाराशी कधी एकरूप झाला का? कधीच नाही म्हटले. संसारात राहून संसारापासून अलिप्त राहिलेला. अर्थात संसारामध्ये ज्या काही कर्मची वृत्ती आहे म्हटले त्यांनी कधी देवाला स्पर्श केला का? कधीच नाही बरं. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिरण सबद्धते. भगवान सांगतात हे पहा, हा संसार जो आहे म्हटलं तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही बरं का. कधी स्पर्श करणार नाही म्हटले. मी त्या संसारात राहून त्याच्यापासून काय राहतो? अलिप्त राहत असतो. काहीच संसार तुम्हा नाही. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची शिळा आहे. ज्या रंगात टाकली तशी दिसते आणि वर काढल्याच्या नंतर तिला रंग लागतो का? मुळीच नाही म्हटली. रंगात राहून रंगापासून ती अलिप्त राहते. तसं देव जरी संसारात राहिला तरी संसारापासून तो अलिप्त राहतो. आणखी ज्ञानोबरांनी उदाहरण दिली बरं का. हे असो पर्वताचे उदयचे, जे विपर्जन्य धारास्तव न खोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. उदाहरण दिलं. मोठा पर्वत हे म्हटले आणि पर्वतावर मुसळधार पाऊस झाला. म्हटले मुसळधार पाऊस झाल्याच्या नंतर होईल काय? त्या पावसामुळं फार तर डोंगरावरची मोकळी माती ओघळून खाली आहे. त्याच्या पावसाच्या धारा आहे त्या डोंगराच्या हृदयाला कधी स्पर्श करतील का? तिथपर्यंत कधी जातील का? जाऊ शकत नाही. तसं भगवान सांगतात हा जो संसार आहे हा मला स्पर्शच करू शकत नाही म्हटले विठ्ठल. देव संसारात येतो राहतो, पण पहा म्हटले संसारापासून अलिप्त राहतो. आता तिसरा घटक म्हणजे संत संसारात येतात बरं का. संसारात येतात, संसारात राहतात, नवे नवे यथाशक्ती संसार सुद्धा करतात. मग पहा म्हटले संत संसारात येतात. कर्मामुळे येतात का? कर्मामुळे येत नाही. कर्म पारतंत्र्यानं येत नाही. ते संसारात येत असताना त्यांच्या समोर सुद्धा उद्दिष्ट आहे. जसं देवासमोर उद्दिष्ट आहे तसं संतांसमोर सुद्धा उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? उद्धरय जन जड जीवा उद्धरय जन जड जीवा उद्धरय जन जड जीवा उद्धरय जन
उद्धरया जन जड जीव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवाया आले दीन जना तळागाळातील प्रत्येकाचा उद्धार व्हावा ही संतांसमोर काय आहे कळकळ आहे म्हटली सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टपूर्ती करता आलेले येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी वैकुंठातून आले बरं का इथं आले वैकुंठातून उपकार या हेतुपूर्ती करता म्हणून आलेले म्हटले म्हणून पहा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी म्हणून या संसारात येऊन तेच धन्य आहे का बरं त्यांच्यासमोर उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट जर काय असेल तर येथे उपकारासाठी त्यांनी आपल्यावर उपकार केलेले काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती किती म्हणून उपकार आहे त्यांचे अगणित उपकार आहे म्हटले त्यांच्यासमोर सुद्धा हेतू आहे हेतुपूर्ती करता म्हणून संसारात आलेले कर्म पारतंत्र्यानं आलेले नाही बरं आले म्हटले या संसारामध्ये राहिले नवे नवे यथाशक्ती संसार केला पण जरी संसार केला तरी संसारापासून अलिप्तच राहिले बरं का तुम्ही प्रत्येक यातिकुलात संत अवतीर्ण झालेले अवतीर्ण होऊन त्यांनी त्या त्या यातिकुलाचा व्यवसाय सुद्धा केलेला आहे बरं का अर्थात यथाशक्ती संसार केला का नाही कोणते संत कोणता व्यवसाय करत होते काकड्यातला अभंग आहे बरं का तुम्ही पहा संत मालिका पाहिला का कोणटणीचं काय नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती दुनिया दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेविनी सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे सावता महाराज म्हटले मळा करत होती माळी असल्यामुळे आमची माळी याची जात शेत लावू बागायत होती म्हटली मग स्वतः खुरपायची आता सावता महाराज खुरपू लागले का त्यांना देव सुद्धा खुरपू लागायचं म्हणजे माळ्या सावत्यास खुरपू लागे पहा आता सावता महाराज संत होते त्या यातिकुलात अवतीर्ण झालेली होती पण त्या यातिकुलाचा व्यवसाय केला का आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आपण या यातिकुलात अवतीर्ण आपल्या वाट्याला हा व्यवसाय आलेला आहे म्हटले आपण हाच केला पाहिजे आपली जरी इच्छा नसली तर ते ईश्वर मनोगत बरं का ईश्वर मनोगत असल्यामुळं तुम्ही पहा प्रत्येक संतानं त्या त्या यातिकुलातले व्यवसाय केलेले स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मणि रतसिद्धिं यथा विंदते तच्छण भगवान सांगतात पहा म्हटले त्या त्या यातिकुलाचा व्यवसाय निरपेक्ष भावनेनं जर केला तर त्या कर्मद्वारा सुद्धा ईश्वराची काय होते पूजा होते बरं का पण ते कर्म करत असताना कसं करा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संवस्त्व कर्मणी तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया अपारा तोषा लागी कर्मद्वारा भगवंताची त्यांनी काय केलेली आहे पूजा केलेली हे पहा म्हटले कर्मे ईशू बधावा साधू संतांनी स्वतः संसारात आले वाट्याला आलेला संसार केला नवे नवे म्हटले संसार केला पण नुसता संसारच केला नाही बरं का त्यांनी सांगितलं नुसता संसार करू नका म्हटले संसार वाट्याला आला त्या संसारात राहा संसार करा आसोनी संसारी करी वेदशास्त्रे उभारी बाह्या हातात जे काम आहे म्हटले ते काम करत राहा पण नुसतंच काम करू नका त्याच्याबरोबर काय करा कामामध्ये काम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे वाट्याला आलेला संसार करा म्हटले हरकत नाही पण त्या संसाराबद्दल काही म्हणा राम राम त्याच्याबरोबर काय करा परमार्थही करा राहायला संसारात राहा म्हटले हरकत नाही गोष्ट अशी
माणूस संसारात राहायला तर हरकत नाही बरं का, राहा म्हटले. वाट्याला आलेलं काम करावंच लागत असतं, तेही करायला हरकत नाही. हरिबोला देता, हरिबोला घेता, उठता बैसता हरिबोला, सर्व कामे करिता हरिबोला. जे जे वाट्याला आलं ते करा, पण ते करत असताना काय करा, नामस्मरण करा म्हटले. तुम्ही पहा, संसारात आले राहिले, त्यांनी संसार सुद्धा केला. पण हे पहा म्हटले, त्यांनी संसार केला खरी गोष्ट आहे म्हटली, पण संसारात आले राहिले पण उतर पक्षी अंगणी उतार संत या संसारामध्ये आले राहिले, नवीन नवीन संसार जरी केला तरी या वृत्तीनं केला म्हटले, अनासक्त वृत्तीनं केलेला आहे. उदाहरण दिलं बरं का, पक्षी अंगणी उतरती, पक्षी म्हटले. आता तसा जर विचार केला तर पक्षी हा प्राणी भूचर नाही, तो खेचर प्राणी, तो आकाशात राहणार आहे म्हटले. त्याचं घर जे राहतं ते तरी कुठं राहतं, आकाशातच राहतं. चारा पाण्याच्या निमित्तानं अंगणात उतरला म्हटले, एखाद्याच्या चारा पाणी टिपलं त्याने, बरं टिपल्याच्या नंतर तिथंच पुन्हा घर बांधून राहतो का? पक्षी अंगणे उतरती आणि ते का गुंतोने राहती. पहा म्हटले, त्या जागेविषयी तो अनासक्त राहतो. इतकंच नाही, उर्वरित चारा पाणी जरी असलं तरी त्याच्याविषयी सुद्धा काय राहतो, अनासक्त राहतो. एखाद्या पक्षानं असं केलं का कधी, हे पहा म्हटले, आता इथं पोटभर खाल्लं बरं का, उद्या खायला मिळावं म्हटलं, इथून पिशवी भरून नेऊ. पक्षानं कधी एखादी पिशवी आणली का? कधीच नाही म्हटले. ते पक्षी त्या अंगणात उतरले, 4-2 दाणे टिपले म्हटले, लगेच तिथून निघून जातात. ते का गुंतोने राहती, अर्थात त्या अंगणाविषयी, उर्वरित चाऱ्या पाण्याविषयी ते कसे अनासक्त आहे म्हटले. तसे संत या संसारामध्ये येतात, राहतात. जरी त्यांच्या वाट्याला यथाशक्ती संसार आला तरी तो संसार सुद्धा ते करतात कशा भावनेनं, हे पहा म्हटले, उदास वृत्तीनं करतात, पक्षाच्या वृत्तीनं संसारात राहतात म्हटले. मग या वृत्तीनं जर संसारात राहिलं तर संसाराची काही बाधा होईल का? काहीच होणार नाही बरं का. तुम्ही पहा, संत सांगतात संसारात राहा, काही हरकत नाही म्हटले. संसारात तुम्ही राहिले तर हरकत नाही, फक्त तुमच्यात काय नाही राहायला पाहिजे, संसार नाही राहिला पाहिजे म्हटले. तुम्ही संसारात राहा. गोष्ट अशी ही, आपल्याला जर पाण्यातून तरून जायचं असलं तर तिथं उपयोगाची काय आहे? एखाद्यानं सांगितलं आमच्या घरी 4 चाकी गाडी आहे म्हटले, मग ती तिथं उपयोगाची आहे का? जैशी नाव तोय तरणे स्त्रिया बाळा, पाण्यातून तरून जाण्याकरता नावच पाहिजे म्हटले. मग आता ती जी नाव आहे ती पाण्यात असली तर हरकत नाही म्हटले, नाव पाण्यात असली तर हरकत नाही, पण ती फुटून तिच्यात पाणी येता कामा नाही. तसं आपण संसारात राहिलो तर हरकत नाही, पण आपल्या अंतकरणात संसार राहता कामा नाही म्हटले.
मग संत या संसारामध्ये आले राहिले, पण हे पहा म्हटले याच वृत्तीनं राहिले बरं का. जरी यथाशक्ती त्यांच्या वाट्याला संसार आला तरी तो संसार याच वृत्तीनं केलेला आहे त्यांनी. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करे संसार सकळ. सत्यवादी आलिप्त कमळ जळी जैसे. पहा म्हटले संसारात येतात राहतात संसार करतात, पण आलिप्त कमळ जळी जैसे. भगवान गीतेत सुद्धा हाच दृष्टांत देतात बरं का. ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रे मीमांभसा. तिथं सुद्धा दृष्टांत कमळाचा दिलाय. कमळ आहे म्हटले. आता कमळ जे आहे ते काही जमिनीवर जन्माला येत नाही. ते कुठं जन्माला येतं? पाण्यातच जन्माला येतं, पाण्यातच राहतं. पण जरी पाण्यात राहिलं तरी पाण्यानं कधीच भिजलेलं नाही म्हटले. आलिप्त कमळ जळी जैसे. तशी संत संसारात आली राहिले, जरी राहिले म्हटले तरी कधी संसारानं त्यांना स्पर्श केला का? कधीच केलेला नाही. सत्यवादी काय संसार सकळ. नाथ महाराजांचंच उदाहरण घ्या. नाथ महाराज किती श्रीमंत होते, इतकी मोठी श्रीमंती होती, पण कधी त्या श्रीमंतीचा उच्चार केला का? असत्किरण भैष्मंग पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु. संसारात राहिले म्हटले पण उदास वृत्तीनं राहिले. तरीच यादी हवरी उदासू आईश्या परी उकिता जैसा बिढारी बैसविला आई. वाटे जात. पहा म्हटले जरी संसारात राहिले तर कसे राहिले? उदास वृत्तीनं बरं का. उदास वृत्तीनं. नेमकं कसे राहिले तिथं बरीच ओव्या आलेले आहे, दृष्टांत आलेले बरं काही. विठ्ठल विठ्ठल वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी ते तुली असता नाही. आणि प्रजा जे झाली ती वस्ती करे आली, का गोरवे बैसली रुखातळी. हे सगळं हे म्हटले, बायको हे, मुलं हे, घर आहे. पण जरी असलं तरी त्याविषयी फारशी आस्था आहे का? आसक्ती आहे का? आसक्ती नाही बरं का म्हटलं. रस्त्याने चालता चालता 4-2 जण एकत्र आलेले, एकत्र आले, काही काळ एकत्र चालले आणि पुन्हा ज्याची त्याची प्रवासाची दिशा बदलली. तसे कुटुंबात जे राहतात म्हटले ते तितक्या पुरते एकत्रित आलेले, तितक्या पुरतेच राहतात बरं का म्हटले. घरावरी ते तुले आस्था नाही. आस्थेनं संसार करत नाही. मग आस्थेनं काय करतात? आस्थेनं परमार्थ करतात म्हटले. तो संपत्ती माझी असता आयसा गमे पंडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. त्यांना सांगतात पहा म्हटले घरी भरपूर संपत्ती. नाथ महाराजांच्या घरी काय कमी होतो? नाथ महाराजांची संपत्ती सांगितली जाते. पहा म्हटले नाथ महाराजांच्या काळात 1250 एकर जमीन होती. किती? नाथ महाराजांचे वंशज प्रवीण महाराज गोसावी पैठणला आपल्या फळावर त्यांचं कीर्तन झालं. कीर्तनात त्यांनी बरंचसं चरित्र सांगितलं. त्या काळात नाथ महाराजांना 13 वाडे होती म्हटले पैठणमध्ये आणि 1250 एकर जमीन होती. आज रोजी चोराने खाऊन ती 750 एकर शिल्लक. थोडी संपत्ती हे पहा म्हटलं एवढी संपत्ती आहे.
जो संपत्ती माझी असता आईसा कमी पण दुसता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. जणू काय तितक्यापुरता कोणीतरी उसना आणून बसवलेला आहे राखण. आता राखण्याकरता कोण ठेवत असतो आपण हे पहा. ज्याची राखण्याची सोय नाही तो शेतकरी शेतात राखण्याकरता बुजगावणं लावित असतो बरं. बुजगावणे चोरा रक्षणाशी भासत असे. मग आता विचार करा, शेतातलं बुजगाव नाही आणि हरभऱ्याचा टाळ झालेला आहे. एखादा मनुष्य बुजगावण्याला बुजाला टाळ उपटायला आलता बरं का, पण बुजाला आणि माघारी चालला. बुजगावण्यानं त्याला कधी सांगितलं का ये म्हटले उपटून ने, मी बुजगाव नाही. त्याला काही घेणं नाही करत येतं. हे पहा म्हटले एखादा धाडशी होता, त्याला माहिती होतं बुजगाव नाही. नेमकं बुजगावण्याजवळूनच त्यानं गठुडच उपटून नेलं म्हटलं. त्याचा परिणाम बुजगावण्यावर झाला का? काहीच परिणाम झालेला नाही. ते तिथं फक्त साक्षीरूपा नाही, तसे संत संसारात येतात साक्षीरूपानं राहतात. जायसा का वाटे जाता साक्षी ठेविला. पहा म्हटले या वृत्तीनं ते संसारात राहतात. मग आता ही जी वृत्ती आहे म्हटले अनासक्त वृत्ती आहे का नाही. पक्षाचं उदाहरण दिलं. पक्षी जसा अनासक्त आहे तशी संत सुद्धा या संसारामध्ये अनासक्त आहे की नाही. म्हणून तुम्ही सुद्धा या संसारात राहत असताना कसे राहा अभंगात. कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी जोडी प्राचीनाची दोरी कैसे आचावे संसारी. जोडी प्राचीनाची दोरी जोडी प्राचीनाची दोरी जोडी प्राचीनाची दोरी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी. कैसे आचावे संसारी जोडी प्राचीनाची दोरी कैसे आचावे संसारी जोडी प्राचीनाची दोरी जोडी प्राचीनाची दोरी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी कैसे आचावे संसारी कैसे आचावे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. महाराज सांगतात हे पहा संसारात राहा म्हटली. कशाप्रमाणे राहा? पक्षाच्या वृत्तीनं राहा. संत जसे राहतात म्हटले त्यांच्याकडे पण राहा म्हटले. अनासक्त वृत्तीनं राहा. तैसे असावे संसारी पक्षाप्रमाणे. पण कुठपर्यंत राहा त्याची मर्यादा सांगितली बरं का. जोवरी प्राचीनाची दोरी. संसारात राहायला हरकत नाही बा म्हटले. आपण संसारात राहिलो काही बिघडणार नाही. फक्त पथ्य कोणतं आहे तो संसार आपल्यात राहता कामा नाही. तुम्ही पहा साप बाधक आहे का सापाचं विष बाधक आहे? विष बाधक आहे. सापाच्या काही ज्या जाती त्या निर्विष आहे, त्यांच्या ठिकाणी विष नाही आहे. पण गोष्ट अशी विष जरी नसली तरी दहशत तितकीच आहे. बिनविषारी जरी असलं तर माणसं भेटतात का नाही. आता त्याच्या पोटात विष आहे. गोष्ट अशी आहे ते विष त्याला संरक्षक आहे. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला जे संरक्षण दिलं, बैलाला शिंग दिली, मांजरीला नख दिली, एखाद्या प्राण्याला शिपटी दिलेली, संरक्षण येते त्यांचं. तसं सापाचं विष हे संरक्षण आहे. आता स्वतः करता संरक्षक आहे म्हटली, पण दुसऱ्याकरता मारक आहे ना. ते विष कसं आहे पहा. साप बाधक नाही पण पोटातलं विष कसं आहे बाधक आहे बरं का. तसं आपण संसारात राहिलो, संसार बाधक नाही पण संसाराची आसक्ती मात्र काय आहे बाधक आहे बरं का. तुम्ही पहा आपण संसाराची आसक्ती धरली. आसक्ती म्हणजे मीपणा, माझेपणा. आपण कशाला तरी मी म्हटलो, माझं म्हटलो. मग आता मी आणि माझं जिथं आलं हे पहा म्हटले तिथं काही घडामोडी घडल्या का त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम आपल्यावर होतो का नाही. पहा बरं सहज होत असतो. का बरं होतो? तिथं आपलेपणा आलेला आहे बरं का. तिथं आपली काय आहे काहीतरी आसक्ती, तिथं आपण तादात्म्य धारण केलेलं आहे. मग तिथं घडामोडी घडल्या त्या अनुकूल प्रतिकूल
विचार करा, एखाद्या वर्षी पावसाळा जास्त झाला आणि जास्त झाल्याच्या नंतर एखाद्या शेतकऱ्याने कपाशी लावली, पण अति पावसामुळे ती पिवळी पडली म्हटली. मग आता ज्याची शेती त्याची कपाशी जर पिवळी पडली तर मालक सुद्धा पिवळा पडतो का नाही? पहा म्हटले, परिणाम कपाशीवर झाला का मालकावर झाला? मालकावर झाला की नाही? का बरं? अहो ते शेत त्याचं आहे ना, त्याच्याविषयी त्याला काय आहे? आपले पण आहे म्हटले. त्याने त्याची आसक्ती धारण केलेली, पण तिथं घडामोडी झाल्या की त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल परिणाम होणारची म्हटली. म्हणून या संसारात राहत असताना कशाचंच तादात्म्य धारण करू नका, आसक्ती धारण करू नका. मग त्या संतांप्रमाणे राहा म्हटले, तैसे असावे संसारी. पण कुठपर्यंत राहा? जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन, आता व्यवहारामध्ये प्राचीन हा शब्द प्रयोग केला जातो, पण तो जुनं या अर्थी केला जातो बरं का. उदाहरण घ्या, देवीच्या मंदिरात प्राचीन काय आहे? बारव. देवीचं मंदिर सुद्धा कसं आहे? प्राचीनच. प्राचीन अर्थात जुनं आहे. जुनं या अर्थी प्रचलित आहे नाही हा शब्द. पण हे पहा म्हटलं, इथं प्राचीन अर्थात प्रारब्ध. बरं, संसारात राहावं लागेल, पण कुठपर्यंत राहावं लागेल? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत राहावं लागेल. हे पहा म्हटले, प्रारब्ध संपलं राहता येणार नाही बरं का. किती प्रयत्न करा म्हटले, प्रारब्ध संपल्याच्या नंतर राहता येणार नाही. आणि प्रारब्ध आहे तोपर्यंत संसार सोडून जाता येणार नाही. तुम्ही पहा, एखाद्याचं प्रारब्ध बलवत्तर आहे पण संसार प्रतिकूल आहे. मग आता संसार प्रतिकूल, परिस्थिती प्रतिकूल, सगळ्याच गोष्टी प्रतिकूल आहे म्हटली. मग आता काय करावं? प्रतिकूल त्याला कंटाळा आणतो. मग कंटाळानं त्यानं निर्णय घेतला, संसारात राहायचंच नाही म्हटलं. मग आता राहायचं म्हणजे नेमकं करायचं काय? आत्महत्या, दुसरं काय म्हटलं. मग त्यानं निर्णय घेतला आत्महत्या. अहो 4-2 वेळेस प्रयत्न केले पण जिवंतच राहिला म्हटलं. का बरं राहिला? त्याची ती प्रारब्धाची दोरी बलवत्तर. जोपर्यंत ती दोरी बलवत्तर आहे संसार सोडून जाता येणार नाही. आणि एखाद्याची परिस्थिती अनुकूल आहे, सगळ्याच गोष्टी अनुकूल आहे, पण प्रारब्ध संपले आहे. मग आता किती जरी अनुकूलता असली तरी संसारात राहता यायचं नाही बरं का. संसार सोडून जावंच लागणार आहे. म्हणून संसारात राहा, पण प्रारब्ध असेपर्यंतच राहा म्हटले. तैसे असावे संसारी जोवरे प्राचीनाची दोरी. संसारात राहू नका म्हणून कोणी सांगितलं नाही बरं. प्रत्येकानं सांगितलं हरकत नाही म्हटले, राहायला हरकत नाही, संसारात राहा, पण राहत असताना अनासक्त वृत्तीनं राहा. संत कसे राहिले? पक्षांविषयी कसे अनासक्त आहे. पण म्हटले महाराज, आता हे पक्षाचं तुम्ही सांगितलं, पण आम्ही काय एवढा बारकावा पाहिला नाही बा पक्षाचा. पक्षी अंगणात उतरतो, दाणे टिकतो, निघून जातो, हे सगळं आहे म्हटले. आम्ही काय तितका बारकावा केलेला नाही. एखादा आमच्या परिचयाचं उदाहरण सांगा. मग महाराज सांगतात हरकत नाही म्हटले, तुम्हाला तुमच्या परिचयाचं उदाहरण सांगू. म्हणजे परिचयाचं उदाहरण सांगितलं ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं.
गोपाल 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 वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला. हा पुन्हा दृष्टांत दिला बरं का. पहिला हे पहा म्हटलं पहिल्याचा जरी परिचय नसला तर आता हा परिचयाचा आहे बरं का. वस्ती कर अर्थात प्रवासी. प्रवासाचाच का दिला हे पहा म्हटले या भूतलावरती सर्वात मोठा प्रवासी जीव. जीवानं आजपर्यंत किती प्रवास केलेला आहे त्याचं त्यालाच सांगता येतं नाही. 84 लक्ष घेऊन सगळा प्रवास करतच आलेला आहे. दुरोणी आलो मेगा दुःख झाले दारुण या वया येथवर होते हेचे कारण. किती दुरून आलो हे पहा म्हटले नेमकं सांगता येते ना बरं का. एवढा मोठा प्रवास कोणी केलेला आहे. जुंतिले घाना बांधुनी डोळे मागे जोडी आरतीने ही पोळे चालिलो किती ते न कळे दुःखे आरंभळे भूकताहान. गाडीचा बैल जर असला तर तो किती कोस चालला सांगता येतं. पण पहा म्हटले घाण्याला जुंपलेला बैल आहे, दिवसभरात किती कोस चालला सांगता येत नाही बरं का. बरं सांगता जरी आलं नाही तर तो बिचारा बसला का. बसला नाही. बांधुनी डोळे डोळे बांधून जुंपलेलं आहे त्याला. चालिलो किती ते न कळे प्रवास केला म्हटले त्यांना पण किती केला सांगता येत नाही. तसं जीवानं प्रवास केलेला आहे. किती केला हो सांगता येत नाही. हे सगळ्या जीव खाली भोगत भोगत तो इथपर्यंत आलेला आहे. मग आता सगळा काय झाला प्रवासच झाला बरं का. प्रवासाचा अनुभव प्रवास परिचयाचा आहे म्हणून पुढचं उदाहरण प्रवासाचं दिलं. वस्ती कर वस्ती आला तर वस्ती कर प्रवासी. आता हा जो प्रवासी आहे म्हटले यानं जीवनात नेम केलेला आहे. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. तो पायी प्रवास करणार आहे. तीर्थयात्रा पायी करतो. मग आता तुम्ही लक्षात घ्या पायी प्रवास करणारा म्हटल्याच्या नंतर त्याच्याजवळ फारसा बोजा राहतो का नाही. रोज प्रवास ना आपला बोजा आपल्याजवळ. मग फारसा बोजा नाही म्हटले. मग असा प्रवासी सूर्योदय झाला प्रवास सुरू. सूर्यास्त जिथं होईल हे पहा ते वाडी वस्ती मठ मंदिर पाहायचं धर्मशाळा पाहिजे तिथं काय करायचं त्यांनी मुक्काम करायचं म्हटले. मग आता एखादा असा प्रवासी मुक्कामी थांबला आणि मुक्कामी थांबल्याच्या नंतर मठाच्या वाडीसारखं धार्मिक गाव आहे म्हटले. मग गावानं त्याची चांगली सोय ठेवली. सोय ठेवल्याच्या नंतर त्यानं सकाळी सांगितलं हे पहा म्हटले सोय चांगली ठेवली एवढा उन्हाळा इथंच काढतो बरं का. मग आता असं जर त्यानं उन्हाळा इथं काढला तर त्याला प्रवासी म्हणतील का. प्रवासी म्हणायचं नाही. 4-2 दिवसात गाव त्याला दिवस काढ्या म्हणल्याशिवाय राहायचं नाही. तो प्रवासी नाही बरं का. प्रवासी त्याला म्हणतात रात्रभर मुक्काम करतो आणि सकाळ झाली का ते स्थान सोडून निघून जातो. पहा म्हणजे रात्री जिथं मुक्कामाला राहिला त्या स्थानाविषयी त्याला काही तादात्म्य आहे का काही आसक्ती आहे का काही नाही म्हटलं. मग एखादं मंदिर आहे म्हटले पण मोडकळीस आलेलं आहे. मग त्यानं ठरवलं इथं राहू म्हटले काही दिवस वर्गणी करून मंदिराचा जीर्णोद्धार करू. त्याला त्याच्याशी घेणं नाही. त्याला फक्त एवढं माहिती आहे रात्रभर पडायचं आणि सकाळ झाली का निघून जायचं. प्रातः काळी उठून गेला. पहा म्हटले तो जसा मुक्कामाच्या जागेविषयी अनासक्त आहे तसं तुम्ही या संसारात राहा आणि या वृत्तीनं राहा बरं का म्हटले. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला. संत या संसारामध्ये येतात. संसारामध्ये कसे राहतात आपण वस्ती कर वर्ततसे संसारी प्रवाशासारखे राहतात. त्यांना माहिती आहे पहा म्हटलं इथं आलो मग कायम राहायचं का नाही. येणे एकले हो जाणे ही शेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी जोडिले धन तेन चाले लक्ष कोटी म्हणून आले या सावल्याची भेटी हो. इथं कायम स्वरूपी राहायचं नाही म्हटली. एक दिवस सकाळ झाली का सगळ्यालाच काय करावं लागणार आहे जावं लागणार आहे. प्रातः काळी उठून गेला. अनासक्त वृत्तीनं राहा. पण म्हटले महाराज तुम्ही जरी दृष्टांत दिले आमच्या काही व्यवस्थित लक्षात बसलं नाही बा म्हटले. महाराज सांगतात हे पहा अनासक्त वृत्तीनं जीवन कसं जागावं हे तुम्हाला खरंच जर ध्यानात घ्यायचं असेल तर त्याकरता तर एक गरज आहे म्हटलं. कशाची तुम्ही तुमच्या सद्गुरूची शरणागती करा. अनासक्त वृत्तीनं जीवन कसं जागावं ते तुम्हाला सांगतील शेवटचे चरण एका जनार्दन चरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन चरण
असता भय गवना आईचे असता भय गवना तैच्या जावे संसारी तैच्या जावे संसारी ऐसे असता ऐसे असता ऐसे आसावे संसार ऐसे आसावे
9चा वेळ दिलेला आहे बरं का, 9च्या पुढं काही जात नाही, पुढं पंगत असल्यामुळं जात. शरण एका जनार्दन आयुष्य असता भय कवन. महाराज सांगतात पहा, आम्ही ते अनासक्त वृत्तीचं रहस्य आमच्या सद्गुरूकडून प्राप्त केलेले आहे. म्हटले जनार्दन स्वामींना शरण गेलो आणि त्यांनी आम्हाला हे रहस्य दिलेलं आहे, म्हणून आम्ही जीवन याच वृत्तीनं जगलो. तुम्हीही जगा म्हटले. पण ते अवगत करण्याकरता तुम्ही सुद्धा काय करा, शरण एका जनार्दन, तुम्ही तुमच्या सद्गुरूची शरणागती करा. पण गोष्ट एक हे म्हटले, सद्गुरूची शरणागती करत असताना पहिलं हे पहा, तो गुरु अनासक्त वृत्तीनं जीवन जगणार आहे. तो जर आसक्त असेल तर तुम्हाला अनासक्तीत रहस्य देईलच कसं म्हटले. आडातच जर नसलं तर पोहऱ्यात येईल का, येणार नाही. त्याच्याकरता जी वारकरी परंपरा आहे म्हटले, ही सगळी अनासक्त वृत्तीनं जीवन जगणारी आहे. मग गुरु करत असताना सुद्धा कसा करा, जो अनासक्त वृत्तीनं राहतो म्हटले, आशाला शरण जा. शरण एका जनार्दन आयुष्य असता भय कवन. तुम्हाला ते रहस्य देतील, नवे नवे अद्वैत ज्ञान देतील. मग त्यांनी अद्वैत ज्ञान दिलं की हे पहा म्हटले, या जगतामध्ये तुम्हाला कशाचीच भीती राहणार नाही. भीती ही द्वैताची. द्वैतच जर राहिलं नाही तर अद्वैतात भीती आहे का. तुम्ही पहा, माणसाला भीती वाटत असते ती आपल्याहून परक्याची. तुम्ही पहा, कधी सापाची तरी भीती वाटेल, वाघाची तरी वाटेल, चोराची तरी वाटेल. मग हे सगळे पदार्थ आपल्याहून भिन्न आहे की नाही. एखाद्या माणसानं आधी तक्रार केली कधी, हे पहा म्हटले मला माझीच भीती वाटली, स्वतःला स्वतःची भीती वाटत नाही. तसं या जगतामध्ये राहत असताना अद्वैत ज्ञान जर प्राप्त झालं तर हे पहा म्हटले मग भीतीच कशाची उरली. द्वितीयात वै भयम भवती. भीती ही द्वैतात आहे, अद्वैतात भीती नाही म्हटली. मग अद्वैत अवस्थेला जर प्राप्त झालो, सद्गुरूने जर ते ज्ञान दिलं तर हे पहा म्हटलं मग संसारात भीती राहिलीच कशाची. जनावर उदाहरण सांगतात, पाणी बुडवी मुठती तव मिठाची पाणी याते, तेवी आपण झालेने अद्वैते नाशे भय. मिठाचा ढीग होता आणि त्याच्यावर पाण्याचा लोंढा आला, ते मीठ घाबरलं ना. त्याला वाटलं हे पहा आता हे पाणी आपल्याला काय करणार, बुडवणार. शेवटी तो लोंढा त्याच्यावर आला आणि थोड्याच वेळात त्या मिठाचंच काय झालं, पाणी झालं म्हटलं. आता मिठाचं जर पाणी झालं तर मिठाला पाण्याची भीती राहिली का. जोपर्यंत मीठ रूपानं वेगळं होतं तोपर्यंत भीती होती, आता मीठच पाणी झालं म्हटले. तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. अद्वैत अवस्थेला प्राप्त झालो की या संसारात कशाचीच भीती राहत नाही. आयुष्य असता भय कवन. हे पहा म्हटले, त्याकरता सद्गुरूच्या शरणागतीची गरज. मग ते सद्गुरू तुम्हाला हे रहस्य देतील. मग त्यांनी रहस्य दिलं का संसारात मग कसं राहा, पक्षांगणी उतरती ते का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये या अभंगावर व्याख्यान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी ग्रामदेवतेच्या चरणी समर्पित करू. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये काही तरुण मंडळाने निर्णय घेतलेला आहे, शिवस्मारक. गावागावामध्ये शिवस्मारक होऊ लागलेले आहे. तर शिवाजी महाराज हा आपल्या अस्मितेचा विषय आहे, जगाच्या अस्मितेचा विषय. नव्हे नव्हे मराठ्यांचा इतिहास हा जगाच्या कुतूहलाचा विषय. बरं, तो इतिहास परक्याचा आहे का, नाही. आपण परक्याचा इतिहास वाचलेला आहे आणि त्याहीपेक्षा आपण आपला स्वतःचा इतिहाससुद्धा वाचलेला आहे, आपण शिकलेलो. आपल्याला आपला इतिहास माहिती. बरं, तो इतिहास परक्याचा नाही, तो आपलाच आहे, मराठ्यांचा इतिहास, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. मग छत्रपती महाराज शिवाजी महाराज हे आपलं काय आहे, प्रेरणास्थान आहे. गावात जर शिवस्मारक असेल तर पुतळा पाहिला तर तरुणाला कशाची तरी काय होईल, प्रेरणा होईल. हे नाहीच कशाची झाली तर किमान आपला धर्म आपण कसा सांभाळावा याची तरी प्रेरणा होईल की नाही. आज पहा, जो तो आपल्या धर्माविषयी निष्ठ आहे बरं का. मग आता प्रत्येकजण आपल्या धर्माविषयी निष्ठ, तर आपण आपल्या धर्माविषयी निष्ठ का राहू. आपल्या धर्माकरता छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलेले. कशाकरता दिलं, धर्माकरताच दिलं बरं का. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात् सुनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. त्यांनी स्वतःच्या धर्मात मरण पत्करलं पण परक्याचा धर्म पत्करला का, मुळीच नाही म्हटले. शिवाजी महाराजांचं जीवन पहा तुम्ही, त्यांच्या ठिकाणी क्षत्रियाचे सगळे गुण होते बरं का. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धेचाप्यपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभाव.
हे सगळे गुण शिवाजी महाराजांच्या ठिकाणी होते. म्हणून तुम्ही पहा आज ते छत्रपती म्हणून प्रत्येकजण त्यांना काय देतो, मान देतो म्हटले. पहिला मानाचा मुजरा आपण कोणाला करतो, छत्रपती शिवाजी महाराजांनाच करतो. म्हणून त्यांचा पुतळा अर्थात ते शिवस्मारक या ठिकाणी उभं घातलेले आहे. त्याच्याकरता काही निधी या ठिकाणी संकलित झालेला आहे. म्हणून स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही 5,000 रुपये तुमच्याकडचं सुपूर्द करतो. जे पदाधिकारी असतील त्यांनी येऊन 5,000 रुपये आमच्याकडून घेऊन जावे विनंती त्यांना. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज यांचं उद्या आपल्या या सप्ताहासाठी भेट म्हणून ते आपल्या सदिच्छा भेटी या ठिकाणी येणार आहेत. सकाळी ठीक 9 वाजता बाबा या ठिकाणी येणार आहेत. तरी सर्वांनी सडा रांगोळी करून बाबांच्या स्वागतासाठी त्याच्या अगोदर अर्धा तास सर्वांनी उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करतो.